पण पॉवर प्ले नक्कीच कोणासाठी पॉवरफुल ठरेल ते आपण येणाऱ्या काही वेळामध्ये बघणार आहोत। दोन संघ आहेत, एका संघाने पहिला आपला विजय जो आहे तो अर्जित केला गेला होता एशिका स्पोर्ट्स, त्यामध्ये सतीश पाटील यांची तुफानी आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती, जवळ अर्धशतकी खेळ त्यांना पाहायला मिळाली होती। दरम्यान जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा। सचिन पाटील यांना पहिल्यांदा गोलंदाजी मार्गोडी तयार आहे, तर सतीश पाटील एक आक्रमक फलंदाज म्हणून आज भूमिका त्यांची राहिलेली आहे। त्यांना आपण पाहिलं तर दुसऱ्या नॉनस्ट्राइकला पाहिलं तर रोहिदास पाटील एक संयमित खेळी त्यांची आपल्याला बघायला मिळाली होती। दरम्यान जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा। सचिन पाटील मधुरासह तयार, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फटकावून दिला लेगच्या दिशेने राकेश यात तैनात आहेत। एक धाव सहजरित्या पूर्ण झाली, फंबल होत आहेत आणि त्याचा फायदा होतोय। दुसरी धाव सुद्धा सहजरित्या अर्जित केली जाते आणि धाव फलकावरती श्री गणेश होतोय दुसऱ्या धावेने। पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा करून पहिला स्वतःचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढवत आहेत मिस्टर सतीश पाटील। यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार। हा येतोय KPL चा दणदणीत दरदरीत खणखणीत षटकार। अर्जित केल्या जातील 2 धावांनी धावफलक पुढे जाऊन सरकेल, जाऊन पोहोचेल 10 वरती। आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय। सतीश पाटील फलंदाजी मार्गावरती पहिल्या 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 10 धावा करत असताना स्वतःची आक्रमक खेळी आपण बघतोय। सचिन पाटील यांचं षटक पाहिलं तर पहिलं षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्ले षटक असेल ST20 स्पोर्ट्स या संघाकडून प्रमुख गोलंदाज म्हणून आपण त्यांना बघतोय। यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडुगेल क्षेत्ररक्षक तयार आहे परंतु चेंडू निघून जातोय मिडुगेलच्या क्षेत्ररक्षक डोक्यावरून। सरळ 6 धावांसाठी खणखणीत षटकार। सतीश पाटील यांना पाहिलं तर ज्या वेगाने त्यांची फलंदाजी आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली होती तोच वेग घेऊन या सामन्यामध्ये पुनरागमन करताना दिसत आहेत। सतीश पाटील पुन्हा एकदा यावेळेला शॉर्ट पिच चेंडूला पुरेपूर समाचार घेत पाठवून दिलं फाईन लेग क्षेत्रामध्ये। सरळ 6 धावांसाठी अजून एक दमदार षटकार। तर पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकात जवळजवळ पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत, परंतु सतीश पाटील यांना पाहिलं तर एक आक्रमक खेळ बघायला मिळतेय। जवळजवळ 3 षटकार या सामन्यामध्ये या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाले होते आणि आक्रमक खेळी सतीश पाटील यांची आपल्याला बघायला मिळते। दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती काय घडेल, पॉवर प्लेचं षटक नक्कीच एशिका स्पोर्ट्स या संघासाठी पॉवरफुल ठरताना आपण बघतोय। दरम्यान शेवटचा चेंडू, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला काय होतंय खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला तर चेंडू निघून जातोय, सरळ यष्टनवरती आदळतोय आणि यावेळी मात्र सतीश पाटील यांच्या खेळीला पूर्णविराम लागतोय तो सचिन पाटील यांच्या मार्फत। अंदाज बाद होतोय। पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 55 धावा कुठल्या होत्या, आता सुद्धा त्यांनी किती 22 धावा 4
5 चेंडूमध्ये 22 धावा. 6 चेंडूमध्ये 22 धावा पटकावल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय तो समीर. ये कहाँ से है मर्दे? ये समीर वाह ऐसा घास कपड़े से है. अच्छा ठीक बा तब मर्दे ये बढ़िया बॉलर बा. हाँ बढ़िया बॉलर बा नुई. हाँ बहुत एकदम ऐसा डालत रहला नु कि देखा हमारे दोस्त भी खुश हो गया. और ये रोहिदास खेलने आ रहा है लेकिन ओकर का बोझात नहीं के कहा मारे और कहा ना के. अरे भैया देखो एकर का बॉल बढ़िया डालत रहला. ये समीरवा बा एकर का उस दिन का ढीला हो गया. बढ़िया बानू ये बड़ा समीरा ठीक बानू. पुढच्या षटकातील पुढचा चेंडू रोहिदास पुन्हा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही आणि निर्धाव जातोय. पंच त्यांचा मोठा भाऊ आहे त्यांना दबाव देतोय पण तो काही घाबरणारा नाही आहे. मोठा भाऊ आहे तो. दरम्यान समीर यांचा पुढचा चेंडू असेल. दुसरं षटक हाताळताना प्रायला 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी. तिसरा चेंडू असेल यावेळेला थोडासा फंबल होता मात्र नक्कीच यावेळेला रेड बॉलचा इशारा हा पंचांकडून आपल्याला मिळेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावा पहिल्या तर 23 धावा 1 गुणाच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 1.3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. रोहित दास पाटील आणि हर्ष पाटील यांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आतापर्यंत पाहिलं तर ज्याप्रमाणे सतीश पाटील यांची खेळायला बघायला मिळाली होती नक्कीच त्याप्रमाणे खेळ इथे करावा लागेल कारण फलंदाजासाठी पूरक असं मैदान हे आपल्याला बघायला मिळते. दरम्यान समीर यांचा पुढचा चेंडू यावेळेला माटा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला. पंचांकडे दाद मागे होते. फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पायावरती चेंडू आदळून चेंडू निघून जातोय सरळ फाईन लेग शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये जिथे क्रिश पाटील तैनात होते त्यांनी कोणतीही चुकी केली नाही आणि फेकी करेपर्यंत एक धाव ही सहजरित्या अर्जित केली गेली. बढ़िया बॉल रहला. ओकर का नाक बुझाला गिर पड़ के खेलत रहा लेकिन बैट के पट्टे में ना आला. देखा दूसरा बॉल अरे यार मेरा बहुत बढ़िया मार रहा रे मर दे. बॉल कहाँ गया आकाश में दिखत नहीं क्या. भूषण पाटील कुठे आहेत त्यांनी 1 नंबर प्लॅटफॉर्मवर यायचं आहे. धावफलक धाव पाहिल्या 30 धावा या अर्जित होत आहेत. एक षटकार मोठा फटका ज्याची गरज होती अभिनंदन ती येते आणि त्याच्या जोरावरती धावफलक धावला पाहिल्या तर 30 धावा या दुसऱ्या षटकामध्ये. समीर पाटील यांचं षटक पाहिलं तर आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं होतं परंतु एक मोठा फटका येतोय रोहिदास पाटील यांच्या बॅट मधून. जशी खेळी त्यांना करायची आहे सलामवीर म्हणून त्यांचे उचलेलं आहे. तर दुसरा संघ पहिल्या सामन्यामध्ये आपला पराभूत होऊन सुद्धा यामध्ये आपल्याला स्वतःला कमबॅक करण्यासाठी या मैदानामध्ये उतरलेले आहेत. समीर पुन्हा एकदा यावेळेला मस्त चेंडू हाताळला गेला होता परंतु पुन्हा एकदा चेंडू निघून जातो फाईन लेग शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. तिथे थोडीशी चुकी होते आणि त्या चुकीचा फायदा होतो तो एक धावेनिशी आणि जाऊन पोहोचते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 वरती. खेळ पाहिला तर आतापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. समीर कासारे यांचं षटक मार्गस्थ आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी व्हायला हवी होती त्याप्रमाणे गोलंदाजी थोडस कुठेतरी बॅकफुटला जाणं बघतोय आपण. आणि पण हे मैदान पाहिलं दादा तर फलंदाजासाठी एकदम पुरेच असं मैदान आहे आणि त्याचा फायदा नक्कीच प्रत्येक फलंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला मात्र मध्ये येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका जोरदार आहे. चेंडू निघून जाईल का यस सत्तानी स्थिती होते. ट्राय केला गेला होता परंतु तितक्या असा सोपा नव्हता आणि त्याचा फायदा होतोय तो फलंदाजी करणाऱ्या टीमला म्हणजेच संघाला आणि जाऊन जातोय चेंडू निघून जातोय षटकारासाठी. जेवण चालू झालेलं आहे आणि जो टीम थांबलेला असेल ज्यांची मॅच नसेल त्यांनी जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. आपण पाहिलं तर
दुसरं षटक मार्गस्थ होतं. पहिल्या 3 ते 4 चेंडूपर्यंत त्यांनी फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती 2 फटके आल्यानंतर फलंदाजी करणारा संघ कुठेतरी पुढे जाताना दिसला. आपण धावसंख्या पाहिली तर 37 धावा आतापर्यंत धावफलकर आहेत एक गडाच्या मोबदल्यामध्ये. येणारे 6 चेंडू असतील या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू, तर 6 चेंडूची जबाबदारी कोणावर दिली? तर 6 चेंडू जबाबदारी तनिष्क पाटील यांच्यावरती. नक्कीच अजूनही 15 ते 20 धावा उभारण्याचा प्रयत्न करेल इशिका स्पोर्ट्स संघ, परंतु एसटी यावेळेला प्रयत्न करेल की यावेळेला थोडासा कमी धावा खर्च केला. यावेळेला चेंडू खोलवर टप्प्यात हाताळला गेला, फ्लिक केला चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु चुकी होते आणि त्याचा फायदा होतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धावा आणि धावफलक फरक सरकवते, पुढे जाऊन पोहोचते 39 वरती. तर फार भारी रवीने पकडला होता रा. रवी आहे तो कोठाने आला हा रवी. हा रवी फार भारी पकडला आहे. यावेळेला मात्र पॅडल स्वीप चेंडू होते स्वीपर क्षेत्रामध्ये राकेश तिथे तैनात होते. उत्कृष्ट फेकी पहिल्या धावेनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता, परंतु स्वतःला रोखतात. येस नो अँड वेटचा नक्कीच संयमित आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच्या जोरावरती पहिला तर 1 धाव जिंकली होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण टोटल होते 40 एक गडाच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत पहिल्या तर तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकर धावा आहेत त्या 40 दरम्यान. तनिष्क पाटील यांचा पुढचा चेंडू यावेळी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला फाईन क्षेत्रामध्ये पाठवायचा होता, परंतु चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. सुंदर फेकी डायरेक्टली फेकी जशी म्हणता येईल, परंतु 2 धावा रोखण्यात त्यांना अपयश येत आहे आणि त्या 2 धावाच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचतोय त्या 42 वरती. अजूनही पाहिलं तर तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त मोठे फटके घेण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजाकडून, परंतु तो प्रयत्न करत असताना कुठेतरी गोलंदाज सफल ठरतोय आणि आतापर्यंत फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. यावेळेला मात्र अजून एक चेंडू, थोडासा चेंडू खोलवर टप्प्यामध्ये राहिला होता, गोल लेंथवरून चेंडू खालच्या टप्प्यात राहिला आणि बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क आपल्याला तिथे बघायला मिळाला नाही आणि त्याच्या जोरावरती पाहिलं तर तनिष्क यांचा निर्धाव चेंडू या षटकामधील पहिला निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. रोहिदास पाटील आणि हर्ष पाटील यांनी जोडी पाहिली तर आतापर्यंत धावा आहेत एकूण 42. 2.4 चेंडूचा खेळ होता. ते शेवटचे 2 चेंडू असतील, 2 चेंडूमध्ये काय घडेल नक्कीच आपण बघणार आहोत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शफल होऊन करण्याचा प्रयत्न, चेंडू जाते उंची जास्त प्राप्त केली जाते, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 पाऊस चेंडूला कलेक्ट केलं जाईल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या. अर्जित तिसऱ्या धावेचा प्रयत्न, येस नो अँड वेट पुन्हा एकदा संमिश्रण आपल्याला बघायला मिळतंय आणि अजून 2 धावा या षटकामध्ये आपण पाहिलं तर अर्जित जातील. धावा संख्या जाऊन पोहोचते 44 वरती. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त उभारण्याचा धावा उभकण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न नक्कीच फलंदाजाकडून केला जातोय. हर्ष पाटील पुन्हा एकदा फलंदाजी मागवतो. यावेळेला फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाजाची चेंडू निघून येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला 1 बाउन्स कलेक्ट केले जाते. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि हे षटक जर आपण पाहिलं तर प्रत्येकी 2 चेंडूवरती या वेळेला धावा आहेत त्या एकूण 46 रन्स ऑन द बोर्ड अँड 47 रिक्वायर्स टू द विन. 47 धावांचं आव्हान असणार आहे ST20 स्पोर्ट या संघापुढे. नक्कीच त्यांचे फलंदाज पाहिलं तर सचिन पाटील आणि राकेश पाटील यांची खेळी कोण विसरेल. पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे त्यांनी खेळी साकारली होती नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आपण डीजेला.
जाईल 2 सलामवीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. एसटी स्पोर्ट्स या संघाने आपले 2 सलामवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. दरम्यान सुरू असलेला सामना एसटी स्पोर्ट्स ST20 स्पोर्ट्स यामधील आपण पाहिला तर इशिका स्पोर्ट्सचा सामना करतोय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिला तर 18 चेंडूचा गेट समाप्त झाला होता. त्यावेळेस 46 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. त्यानंतर 47 धावांचा आव्हान असेल ST20 स्पोर्ट्स या संघापुढे. आपण पाहिला तर एसटी स्पोर्ट्स हा संघ जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा सलामवीर जी जोडी आहे त्यामध्ये ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेला धरून यावेळेला नक्कीच फलंदाजी केली जाईल. आपला विजय जो आहे तो प्राप्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल 2 फलंदाज सचिन पाटील आणि राकेश राऊत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तर दुसऱ्या बाजूला इशिका स्पोर्ट्स यामधील गोलंदाज जे आहेत त्या 47 धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच 18 चेंडूंचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये 47 धावा या रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण लगेचच सामन्याला घेणार आहोत सुरुवात, कारण वेळेचं बंधन हे प्रत्येकाला आहे आणि त्या वेळेमध्ये सामने जर आपण पार पाडले तर नक्कीच फायनलचे सामने आपल्याला उत्तमरित्या पूर्ण होताना दिसतील. नक्कीच जेवणाची सोय बाजूला सुरू केलेली आहे. तर 2 संघ जे असतील बाजूला ज्यांचा सामना नाहीये आणि लगेचच त्या जेवणाकडे मंडपामध्ये यायचं आहे. नक्कीच आजचे उत्सवमूर्ती श्री प्रभाकरजी योगे साहेब यांच्या पुन्हा एकदा अभिष्टन चिंतन सोहळ्याचं केक कटिंग जे आहे ते केलं जाईल. साई एकविरा ग्रुप यांच्या मार्फत इथे केक कटिंगचा सोहळा जो आहे पार पडला जाईल. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पंचांकडे दाद मागितलं ते पंच येस बोलतात आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय सचिन पाटील यांच्या स्वरूपात. पहिला हादरा बसतो तो ST20 स्पोर्ट्स या संघाला. खमो डीजे नक्कीच आजचे उत्सव मूर्ती श्री प्रभाकरजी योगे साहेब यांचा केक कटिंगचा जो उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय. ज्यांच्या अभिष्टन सोहळ्याच्या निमित्ताने जो आजचा कोपरी गावपक याचं आयोजन केलं जातं नक्कीच त्याची आठवण प्रत्येक वेळेला केली जाईल, कारण 11 एप्रिलचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी यावेळेला कोपरी गावकाप याचं आयोजन केलं जातं. साई एकविरा ग्रुप यांच्या मार्फत नक्कीच त्यांना शुभेच्छा दिल्या जातील. यावेळेला मात्र मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा समीर कासारे यांचा प्रयत्न केला गेला होता परंतु तिथे कोणतीही चुकी करत नाहीये. तिथे आपण पाहिला तर चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर ते किशा कोणतीही चुकी करत नाहीत आणि वारंवार आपण त्याला पाहिलं तर नक्कीच यशस्वी झेल त्यांच्या मार्फत टिपला जातो आणि यावेळेला सुद्धा एक चांगला झेल उत्कृष्ट झेल गगनचुंबी झेल होता आणि त्याला यशस्वी सहजरित्या आपल्या हातामध्ये विसावताना समीर कासारे यांचा गडी बाद होतोय. आपण पाहिला तर कौस्तुभ यांचं षटक पहिलं षटक मार्गस्थ आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला ST20 स्पोर्ट्स संघाकडून वारंवार आक्रमक करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु आक्रमणाला रोख लावण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय कौस्तुभ पाटील यांच्या मार्फत. कौस्तुभ पाटील यांना पाहिलं तर पहिल्या सामन्यात थोडस बॅकफुटला गेले होते परंतु या पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकातच पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी प्राप्त करून आपली क्षमता तिथे दर्शवताना दिसतात. नक्कीच यावेळेला त्याचे वडील म्हणजेच प्रकाश दादा या मंडपामध्ये जर यावेळेला चेंडूला हॅट्रिक घेतली तर 2-2. यावेळेला मात्र चेंडू फायनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्नाला भिरकावून दिलाय. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार परंतु तिथे अडवलं जाईल चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावा या सहजरित्या पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु कोणतीही चुकी नाही आणि संघाचा धावफलक उघडताय तिसऱ्या चेंडूवरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण शरीरापासून चेंडू लांब हाताळतात. कौस्तुभ पाटील ते कोणतीही चुकी करत नाहीयेत.
आणि निर्धाव चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय तो कौस्तुभ पाटील यांच्या मार्फत. यावेळेला स्टेप ऑन करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्यांना रोहिदास पाटील येतील आणि यावेळेला मात्र कोणतीही चुकी नाही. मिडविकेट क्षेत्रामध्ये अजून एक गडी बाद होते तनिष पाटील यांच्या स्वरूपामध्ये. तिसरा हा धाव असेल तो ST20 स्पोर्ट्स या संघाला. कमाटीचे यावेळी मात्र स्टेप ऑन करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडूला सीमारेषा पार धाडण्याचा प्रयत्न, हवेच्या विरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नाला नक्कीच तिथे रोख लावतायत रोहिदास पाटील आणि कौस्तुभ पाटील. कौस्तुभ पाटील यांना पाहिलं तर आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती त्यांनी एक गडी बाद केला, दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद केला. काय रे बाई, नक्कीच यावेळेला पाहिलं तर फलंदाजी मार्गावरती आजचे उत्सव श्रीबा प्रकारची ओगे साहेब यांचं आगमन होतं. यावेळेला मात्र बक्षीस लावण्याचे नक्कीच तिथे बक्षीस लावले जातात. तर षटकाची समाप्ती होते. पंच आमच्याकडे इशारा करतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावफलकावर धावा आहेत त्या एकूण 2 आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रभाकरजी ओगे साहेब यांनी जर एक षटकार जर खेचला, प्रत्येक एक षटकारासाठी संदीप राऊत यांच्याकडून 500 रुपये रोख रक्कम पारितोषिक असणार आहे. नक्कीच बक्षिसांची मानदी आपल्याला आजच्या दिवसामध्ये बघायला मिळेल, परंतु षटकारच यांना ST20 बोर्ड या संघाला या विजयाकडे नेऊ शकतो. कारण पाहिलं तर आतापर्यंत एक षटक समाप्त झालेलं असताना सुद्धा 2 धावा फक्त धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. यानंतर होणारा सामना नियांश 11 वर्सेस प्रहर्ष 11. दोन संघांना लगेचच टॉस का बॉस मध्ये यायचंय, कारण आपल्या नाणेफेकीचा कॉल झाला नाहीये. नियांश 11 वर्सेस प्रहर्ष 11 दोन संघनायक लगेचच कॉमेंट टॉस का बॉस मध्ये यायचंय. सामन्याकडे पुन्हा एकदा समीकरण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 45 धावांची गरज असणार आहे. राकेश राऊत अजूनही स्ट्राईक वरती आहेत, परंतु या वेळेला पाहिलं तर बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय सरळ यशरक्षक हातामध्ये. यशरक्षक तिथे कोणतीही चुकी करत रोहिदास पाटील तिथे तैनात होते. यावेळेला मात्र दुसरा झेल त्यांच्या मार्फत टिपला जातोय आणि राकेश राऊत यांच्या खेळीला समाप्त पूर्णविराम लागतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर हाफ चेंडू मधून चेंडू मध्ये येणारा चेंडू होता गुडलँडकडून, तो चेंडूला थोडी उसळी प्राप्त झाली आणि चेंडू निघून गेला बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यानंतर होणारा सामना आहे ज्याचा नाणेफेकीचा कॉल अजून झालेला नाही. प्रहर्ष 11 वर्सेस नियांश 11. दोन्ही संघांच्या संघनायकांनी कॉमेंट्री सॉरी टॉस का बॉस मध्ये यायचंय. प्रहर्ष 11 वर्सेस नियांश 11. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सतीश पाटील यांचं षटक मार्गस्थ आहे. आक्रमक खेळी केली होती. यावेळेला मात्र डावकुरा फलंदाज रवी पाटील इथे येत आहेत. चेंडूला पाठवून दिलंय ते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. कौस्तुभ पाटील तिथे तैनात होते, मात्र इथे 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तर धावफलकात 2 धावा अजूनही अर्जित केल्या जातील. जाऊन पोहोचेल ती 4 वरती. आतापर्यंत पाहिलं तर ST20 स्पोर्ट्स या संघाला कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न हा मात्र यशस्वी होतोय तो इशिका स्पोर्ट्स या संघाकडून. आणि त्या संघाचे संघमालक आमच्या बाजूलाच जयप्रकाशजी पाटील इथे बसलेले आहेत. यावेळी मात्र चेंडूला बॅकफुट लावून पॉच करण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवून दिलाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. सरळ 4 धावांसाठी सीमा पार हा येतोय दर्जेदार आणि मच नीडेड चौकार. संघनायकांनी लगेचच टॉस का बॉस मध्ये यायचंय आणि नाणेफेकीचा कॉल केला जाईल, कारण दुसऱ्या इनिंग मधील दुसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि अजूनही नाणेफेकीचा कॉल झाला नाही तर थोडा आपल्याला त्रास होऊ शकतो. नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय.
दरम्यान पुढचा चेंडू सतीश पाटील यांचा आपण पाहिला तर यावेळेला लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु यावेळेला चेंडू निघत होते सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू हाताळले सतीश पाटील यांच्या मार्फत। रवी पाटील यांना पाहिलं तर 40+ ते खेळाडू आहेत आणि यावेळेला मात्र त्यांचा अनुभव नक्कीच कामाला येऊ शकतो, परंतु त्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल आणि नक्कीच यावेळेला मात्र फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेत कौस्तुभ पाटील तैनात होते, परंतु कौस्तुभ पाटील यांच्या डोक्यावरून 1 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार, हा येतोय चौकार। आणि नाणेफेकीचा कॉल केला जाईल। 2 संघनायक तिथे उपस्थित आहेत, भाऊ आपल्यामध्ये उपस्थित त्यांच्या मार्फत हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल। 2 संघनायक आपण बघतोय नियांश 11 वर्सेस प्रहर्ष 11 हेड्स आणि टेल्स या इथे कॉल केला जाईल। हेड्स इज अ कॉल आणि टेल नक्कीच आपला धन्यवाद भाऊ, तुम्ही दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्यात आणि नियांश 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। आतापर्यंत पाहिलं तर इशिका स्पोर्ट्स आणि ST20 स्पोर्ट्स यामधील होणारा सामना आतापर्यंत 12 धावा धावफलकी लागतात, परंतु 4 गडी इथे बाद झालेले आहेत आणि तिसरं षटक मार्गस्थ असेल। तिसऱ्या षटकामध्ये यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रभाकरजी ओघे साहेब यांच्या मार्फत आकाश तयार होते जेलच्या स्वरूपात प्रभाकरजी ओघे यांच्या केलेला हा समाप्त पूर्णविराम लागतोय आणि अजून एक गडी बाद होईल तो ST20 स्पोर्ट्स या संघाचा। मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवून दिलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे रोहिदास पाटील इथे येत आणि यावेळी मात्र निकेतन घरत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। त्यांचा आपण खेळ पाहिला होता तो गाव कप अंडर 24च्या सामन्यामध्ये त्यांची एक चांगली खेळी बघायला मिळाली होती। यावेळी त्यांची नक्कीच खेळीची आवश्यकता असेल, परंतु जर समीकरण पाहिलं तर 4-34 धावा काहीसा इम्पॉसिबल काहीसा अवघड असं आव्हान आहे। पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर पुरेपूर प्रयत्न केला गेला होता इशिका स्पोर्ट्सच्या संघाकडून आणि त्यामध्ये प्रयत्नशील असताना नक्कीच त्यांना यश प्राप्त झालं। यावेळेला मात्र अजून एक स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला। हर्ष पाटील यांचा गोलंदाजी मार्गावर तयार असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाल्यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये सुद्धा यशस्वी होत आहेत। हर्ष पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं होतं कोपरी गाव कप अंडर 24 या स्पर्धेमध्ये आणि चांगली गोलंदाजी त्यांनी केली गेली होती। नक्कीच यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि यस मात्र रोहिदास पाटील यांच्या डोक्यावर चेंडू निघतो सीमारेषा पार लेट बट हा जो मोठा फटका आणि या इनिंग मधील तिसरा झेल त्यांच्या मार्फत टिपला जातोय। नक्कीच चांगलं प्रदर्शन म्हणता येईल आपल्याला इशिका स्पोर्ट्स या संघाकडून आणि नक्कीच त्यांचे संघ मालक इथे खुश असतील।